पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने कोट्यावधी मनाला स्पर्श करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ या महत्त्वपूर्ण विषयावर ही आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक 4 आणि 5 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अरब अमेरिकन विद्यापीठाचे डॉक्टर आयमान इसूफ विशेष पाहुणे म्हणून असणार आहेत, अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्या वतीनं 4 आणि 5 डिसेंबर 2025 रोजी आपल्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जागतिक संदर्भ या एका महत्त्वपूर्ण विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या परिषदेमध्ये साधारणपणे 7 ते 8 राज्यातून आणि 4 विदेशातून जे व्यक्ती आहेत, जे तज्ज्ञ आहेत, ते उपस्थित राहणार आहेत. 400पेक्षा जास्त शोध निबंध या परिषदेमध्ये सादर केले जातील. या परिषदेचं उद्घाटन विख्यात अर्थतज्ञ आणि आपल्या सर्वांना परिचित असलेले डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन 4 तारखेला सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होईल. या परिषदेचा समारोप जो आहे तो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू, MGM विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे सर यांच्या हस्ते समारोपाचा कार्यक्रम 5 तारखेला दुपारी 4 वाजता विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलाच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. जसं मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 4 देशाचे विविध जे तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये उपस्थित राहतील. तमिळनाडू, केरळ, पुन्हा त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, इकडे गुजरात, गोवा या राज्यातून मध्य प्रदेश या राज्यातून सुद्धा या परिषदेला जे विविध तज्ज्ञ जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. आंबेडकरांच्यावर काम केलेले, संशोधन केलेले जे काही संशोधक आहेत, जे तज्ज्ञ लोक आहेत, जे शिक्षक आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते सर्वजण या परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील. या परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं शोधनिबंध आल्यामुळं जे काही जर्नल आहे ते जर्नल त्याच दिवशी आम्ही प्रकाशित करणार आहोत आणि त्याच्यानंतर काही आर्टिकल किंवा जे शोधनिबंध येत आहेत त्याचं पुस्तकाच्या स्वरूपात आम्ही नंतर त्याचे प्रकाशित करू. पण ह्या सगळ्या परिषदेला आपण मोठ्या संख्येनं पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावं या निमित्तानं विनंती करतो. या कार्यशाळेत बाबासाहेबांच्या कोणत्या जीवन पैलूंचा याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेवरती चिंतन होईल. त्याच्यानंतर अर्थतज्ञ बाबासाहेबांच्यावर चिंतन होईल. दलितांच्या विषयी केलेलं जे काय काम आहे बाबासाहेबांनी त्यांच्याविषयी चिंतन होईल. महिलांच्या विषयी बाबासाहेबांनी जे काही काम केलेलं आहे त्याच्याविषयी चिंतन होईल. जे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत, मग ते सोन नदी प्रोजेक्ट्स असतील किंवा अजून जे काय त्या आपल्या आसाममध्ये किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये जे बाबासाहेबांनी जे काम केलं मोठं, जे धरण निर्मितीचं जे काय काम केलं त्याच्यावर सुद्धा चिंतन होईल. अशा वेगवेगळ्या पैलूवरती बाबासाहेबांच्या या दोन दिवसामध्ये चिंतन मंथन सादरीकरण होणार आहे आणि एक अतिशय इंटेलेक्च्युअल ट्रीट जे आहे ते या निमित्तानं होईल. सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांच्या वर आंतरराष्ट्रीय परिषद घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ह्या ऐतिहासिक अशा परिषदेला आपण सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावं अशी या निमित्ताने मी विनंती करतो. या पत्रकार परिषदेस राजाभाऊ सरवदे, डॉक्टर तेजस्विनी कांबळे, प्राध्यापक सागर राठोड आदींची उपस्थिती होती.